चला, आता यानंतर दुसरी स्टेज आहे ती आहे सर्वसाधारण चर्चा, जनरल डिस्कशन. आता काय असतं, अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री जेव्हा भाषण करतात तेव्हा सगळ्यांनाच तो पटत नसतो, पहिला मुद्दा, बरोबर. विरोधकांना तर तो पटतच नसतो. आणि त्यात जर निर्मला सीतारामन अर्थमंत्री असेल तर तो पटण्याचा भागच नाही. का पटावा, ठीक आहे, तो वेगळा मुद्दा आहे, तो राजकारणाचा भाग आहे, आपण त्यामध्ये नको जायला. इथं हा अर्थसंकल्प मांडल्यानंतर अर्थमंत्र्यांनी भाषण केलं, त्यावर 3 ते 4 दिवस चर्चा चालते. या चर्चेला आपण काय म्हणतो, या चर्चेला आपण म्हणतो सर्वसाधारण चर्चा किंवा जनरल डिस्कशन. यामध्ये काय असतं, आयदर पूर्ण बजेटवर चर्चा होते किंवा बजेटमधील काही महत्त्वाच्या तरतुदींवर चर्चा होते किंवा बजेटमधील काही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होते. याला आपण म्हणतो सर्वसाधारण चर्चा, जी जवळपास 3 ते 4 दिवस चालते. पूर्ण अर्थसंकल्प किंवा काही महत्त्वाच्या तत्वांवर चर्चा होते. फक्त इथं अडचण काय माहिती आहे का, या बजेटवरची चर्चा होत असताना हे सगळे जे खासदार तिथं बसलेत, या खासदारांना बजेटमधील, सगळ्या नाही बरं का, पण काही खासदारांना या बजेटमधलं ओ का ठो कळत नसतं. त्यांची कधी तशी इच्छा नसते, त्यांना हीच गॅरंटी नसते की मी निवडून कसा आलो. बरं ठीक आहे, निवडून जर आलो असेल तर मला ते कळून घ्यायची, कारण त्यांना काम करायचं नसतं, फक्त काय पॉप्युलर लोक लाटेवर निवडून आलेले असतात आणि त्यांचं चाललेलं असतं की जायचं बसायचं चालायचं. तर यामुळे काय होतं की या अर्थसंकल्पाला एक अर्थपूर्ण प्राप्त व्हावा व याला योग्य पद्धतीनं पास व्हावं. आणि जो लोकांचा पैसा आहे, शेवटी सरकारच्या तिजोरीमध्ये कोणाचा पैसा आहे, तुमचा माझा पैसा आहे ना, टॅक्सेस भरलेत आपण, तुम्ही आता जे क्लासला फीस घेतली आहे, बरोबर आहे, तुमची काय 3-3.5 हजार रुपये फीस आहे. या 3.5 रुपयांमधले 18% GST लगेच्या लगे गव्हर्नमेंटला मला द्यावा लागतो. 18×54 म्हणजे नाही म्हणलं तरी जवळपास 620 रुपये मला GST भरावा लागतो. हा मी भरत नाही, हा तुम्ही भरताय. का? कारण तुम्ही फीस पे केली आहे, ऑनलाईन फीस पे केली आहे. तर इथं बेसिक गोष्ट काय की हा तुमचा पैसा आहे. मग लोकांच्या पैशाला चांगलं महत्त्व मिळावं, चांगल्या पद्धतीनं मिळावं, यासाठी सर्वसाधारण चर्चेनंतर हे जे आपलं बजेट आहे हे डिपार्टमेंटल स्टँडिंग कमिटीजकडे पाठविलं जातं. आता आपण काय करूया, त्या डिपार्टमेंटल स्टँडिंग कमिटीबद्दल थोडक्यात जास्त माहिती जाणून घ्या, जो थोडासा महत्त्वाचा भाग आहे. इथं लक्षात आलं सर्वसाधारण चर्चा, फक्त इथं लक्षात ठेवा महत्त्वाचा मुद्दा काय, सर्वसाधारण चर्चेमध्ये कोणतेही प्रश्न उभे केले जात नाहीत. सर्वसाधारण चर्चेमध्ये कोणतीही कपात प्रस्ताव मांडली जात नाही. सर्वसाधारण चर्चा ही नॉर्मल डिस्कशनसाठी असते. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, सर्वसाधारण चर्चेच्या शेवटी वित्तमंत्र्यांना सगळ्यात शेवटी रिप्लाय देण्याचा अधिकार असतो. काय असतो, वित्तमंत्र्यांना सगळ्यात शेवटी रिप्लाय देण्याचा अधिकार असतो. आलं लक्षात.